मी कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहे पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य 1.5 गिलास तांदूळ घेतलेत। आता मी ह्याला स्वच्छ धुवून घेते। ते मी 10-12 लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। एक कांदा, एक टोमॅटो कट करून घेतलाय। थोडेसे कढीपत्ता, 2 मिरची, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा भरून तिखट घेतलंय। अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा भरून मीठ घेतलंय, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलाय, जिरं आणि फोडणीसाठी तेल घेतलंय। चला तर पाहूया आता आपण पुलाव बनवूया। त्यासाठी कुकर ठेवून घेतलाय। आता आपण त्यात तेल टाकून घेऊया। पुलावसाठी थोडंसं जास्तच तेल लागतं, म्हणून आपण 3 माप तेल टाकून घेऊया आणि आपण तेल गरम होऊ देऊया। तेल गरम होतंय तोपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेतलेत स्वच्छ पाण्याने। 1.5 गिलास तांदूळ आहेत ह्या ग्लासानी, तर मी या गिलासानी 3 गिलास पाणी घालणार आहे। आणि हे थोडेसे फ्लावर पण आणि 1 बटाटा पण कट करून घेतलाय, हे सांगायचं विसरली होती मी। आता आपण हे पण टाकूया। चला तर पाहूया रेसिपी। चला आता आपण हे मसाले छान फ्राय झाले। या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेत, बटाटा आणि फ्लावर टाकले। तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या टाका, आवडतील त्या। आता याच्यात लगेच तांदूळ पण टाकून घ्यायचे धुवून घेतलेले। छान सगळे तांदूळ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। हे पहा असं मिक्स केलं। आता या गिलासाने तांदूळ घेतलं होतं ना, त्याच गिलासाने पाणी टाकूया। 1.5 गिलासला 3 गिलास टाकूया आणि कुकर लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया। दाखवते तुम्हाला। हे पहा कुकरचं ढक्कन लावून घेतलंय मी। माझ्या रेसिपीमध्ये ना एक व्हिडिओ नाही झालाय, कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक टाकताना, ते तुम्ही टाकू शकता। आता आपण 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून घेऊया आणि गार झाल्यावरच कुकर उघडून पाहूया। चला तर मग पाहूया शिट्ट्या झाल्यावर। हे पहा आता आपल्या कुकरला 3री शिट्टी येत आहे। 3री शिट्टी आली की गॅस बंद करून घेऊया। बंद केला गॅस। आता आपण गार झाल्यावर पाहूया आपला पुलाव किंवा खिचडी बोलू शकता। एक 10-15 मिनिटांनीच कुकर उघडायचा। आता आपला कुकर गार झालाय। चला तर पाहूया आपला पुलाव कसा झालाय। 1 2 3 वाव, खूप छान झालाय। आता आपण वरती कोथिंबीर टाकून घेऊया। तयार आहे पुलाव खाण्यासाठी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।